नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। जुना डोंबिवली रस्त्यावर ची दृश्य ही आपण बघत आहात। हो, इथे सिमेंट कॉन्क्रीटचा अर्धवट रस्ता आणि पुढे मातीचा रस्ता आपल्याला दिसत आहे। काही दिवसांपूर्वी इथे काम चालू होतं, जे काम आता बंद आहे, परंतु या कामांना अर्धवट सोडलेलं आहे। पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण होण्याऐवजी ही कामं अर्धवट सोडलेली दिसत आहेत। सोबतच आपण बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे दिसत आहेत। पाईप जो टाकलेला आहे तो पाईपही अर्धवट आहे, आपण तो पुढे जोडलेला नाहीये, जो स्क्रीनवर आम्ही आपल्याला दाखवत आहोत। प्रश्न असा आहे की जर पावसाने पाणी साचलं, या दोन्ही खड्ड्यांमधनं पाणी जर साचलं आणि ते लक्षात आलं नाही तर होणाऱ्या अपघाताला जिम्मेदार कोण असेल? KDMC महानगरपालिका का ठेकेदार? हे स्पष्ट खरं तर व्हायला पाहिजे, कारण आत्ताची सिच्युएशन बघता या खड्ड्यांमुळे गाडी वळवताना किंवा एकाच वेळेला दोन गाड्या जर समोरासमोर आल्या तर त्या गाड्या काढताना त्रास होत आहे। विचार करा, ह्याच्यावर जर या खड्ड्यांमधनं पावसाचे पाणी साचलं तर हा खड्डाच दिसणार नाही, आणि खड्डा जर दिसला नाही तर गाड्यांचे अपघात होणं स्वाभाविक आहे। आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। अपघात होऊ शकतात का नाही होऊ शकतात? हा रस्ता तात्काळ पूर्ण व्हायला पाहिजे का नाही पाहिजे? KDMC चे आयुक्त इतके दिवस काम बंद असून अर्धवट टाकलेल्या या रस्त्यामुळे झोपले आहेत का? आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेअर केला नसेल तर शेअर करत चला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत करा आणि आमच्यावर असंच प्रेम राहून द्या।